बघा मंडळींनो, मी माझा घरगुती म्हणजे घरात असा वापरायला दररोज भाजीला, चिकनला, सगळ्याला. तेव्हा मी हे 200 ग्राम धने घेतले आणि 2 चमचे जिरा घेतला आहे, 2 चमचे काळा मिरी घेतला आहे, 5-6 बारीक वेलची घेतली आहे, 2 मोठ्या वेलच्या घेतल्या आहे, 2 चमचे खसखस आणि ही 5-7 तिरपळा आहेत. या 3 कांडक्या दालचिनी आहे आणि 3 चक्री फूल आहेत, 2 चमचे बडीशोप आहे आणि ही लवंगा आहेत, 10-15 लवंगा आहेत आणि 2 चमचे जिरं आणि हे 4 तेजपत्ता. हे आता सगळं मी भाजून याचा मी एका ठिकाणी करून माझ्या घरात वापरायचा मसाला बनवला आहे. हे बघा, आता गॅस पेटवले आहे, तवा ठेवला आहे आणि आता हे ह्याच्यावरती सगळे धने मी वतणार. हे 200 ग्राम धने आहेत, ते धने सगळे मी हे करून घेणार. जास्त भाजायचं नाही, थोडं कच्चं ठेवायचं, जास्त पण भाजायचं नाही. हे थोडं कच्चं ठेवायचं आणि हे भाजून घ्यायचं. हा बघा, आता हा मसाला सगळा भाजून झालेला आहे. आता मी हा मिक्सरमध्ये टाकते आणि वाटून घेणार आहे. आणि तो सुद्धा कसा एकदम बारीक नाही करायचा त्याला पीठ, तो थोडासा जाडसर ठेवायचा. मी आता हा मिक्सर लावते आणि तुम्हाला नंतर दाखवते मी. हा बघा, हा माझा घरचा मसाला असा हा बनवून झाला. तेव्हा आता मी हा चांगला मिक्स करणार आणि मी भरणीमध्ये भरून ठेवणार. हा मसाला तुम्ही भाजीला, चिकनला, कुठची पण भाजी बनवा आपली मसाल्यावाली, त्या भाजीमध्ये हा मसाला 1 चमचा टाकून बघा, ह्याचा स्वाद वास कसा येतो हा बघा. आणि तसा तुम्ही करा आणि करून बघा आणि एकदा खाऊन मला सांगा कसा झाला आणि कसा नाही तो. आणि मला चांगला झाला तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि धन्यवाद.